महाराष्ट्राच्या सरकारने 55,000 रोजगार निर्मितीचे 13 प्रकल्प मंजूर केले। 70,000 कोटीची त्या ठिकाणी गुंतवणूक आणली, येऊ घातली आहे। आज महाराष्ट्रातल्या युवक युवतींसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि इतक्या कमी वेळामध्ये जे काम महाराष्ट्र सरकार माननीय शिंदेजी आणि फडणवीसांच्या नेतृत्वात करत आहे त्याचं अभिनंदन केलं पाहिजे। युवकांना त्याचा येणाऱ्या काळात लाभ होणार आहे। विनंती उद्धवजींच्या शिवसेनेला आहे की तिकडेही काही खुरापती त्यांनी काढू नये। काही प्रकल्प नाशिकमध्ये आहेत, काही प्रकल्प मराठवाड्यात आहेत। या ठिकाणच्या जागा किंवा अशा सगळ्या प्रकरणात आपल्या सवयीप्रमाणे उद्धवजींच्या शिवसेनेने खुरापती काढू नये आणि मराठी माणसाला, महाराष्ट्रातल्या मुलामुलींना जे रोजगार मिळणार आहे त्यामध्ये अडकाटी आणू नये। या सगळ्या प्रयत्नांचं स्वागत सुद्धा खरं तर विरोधी पक्षनेते अजितदादा किंवा डोवस रिटर्न पेंग्विन सेना प्रमुख यांनी करायला अडचण नव्हती आणि त्यामुळे त्यांना जर या सगळ्याचं स्वागत करायचं नाही याचा अर्थच आहे की राजकारणामध्ये त्यांना जास्त रस आहे। प्रत्यक्ष महाराष्ट्रातल्या युवकाचं भलं व्हावं असं काही त्यांना वाटत नाही। सुषमा अंधारे यांच्यावर बोलणं आम्ही शक्यतो टाळतच होतो, पण सुषमा अंधारे यांची जी अगोदरची वक्तव्य आहेत ती वक्तव्य हिंदू समाजाच्या मनाला, हिंदू माणसाला, हिंदू धर्माला, वारकऱ्यांना, संत संप्रदायाला इजा आणि दुखापत पोचवणारी आहेत। त्यांची जी वक्तव्य आता समाज माध्यमांवर येत आहेत त्यामध्ये हिंदू धर्माची थट्टा करण्यासारखी आहे। मग ते भगवान प्रभू रामचंद्राच्या बाबतीत असेल, भगवान हनुमानाच्या बाबतीत असेल, सीता मातेच्या बाबतीत असेल, आता संत संप्रदाय आणि वारकरी आमचे जे एकनाथ महाराज किंवा अन्य कोणी या बाबतीतलं असेल। खरं तर सुषमा अंधारे यांनी त्यांच्या पूर्वायुष्यामध्ये केवळ हिंदू धर्मावर टीका केली आहे, हिंदुत्वावर टीका केली आहे, हिंदू धर्माला आहत केलंय, हिंदू धर्माला इजा दुखापत केली आहे। आता वारकरी संप्रदायांच्या आमच्या किंवा महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे, या संतांच्या भूमीच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला सुषमाताईंनी आता नख लावलंय असं चित्र समाज माध्यमातून दिसतंय। त्यांनी माफी तर मागावीच लागेल, पण त्या स्वतः त्यावेळेला केलेल्या त्यांच्या वक्तव्याशी आता फारकत घेतायत का आणि घेतायत तर का घेतायत? या सगळ्यातनं काही गुन्हा होऊ शकतो का? एखाद्या धर्माच्या प्रथा परंपरेच्या भावना दुखवणं, त्यांना उत्तेजित करणं हाही एक अँगल पाहावा लागणार आहे। मला तर वाटतं उद्धवजींनी ज्या पद्धतीने हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले आणि मग त्यांना जे जे लोक प्रिय होऊ लागले त्यामध्ये सुरुवातीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट तसेच हिंदुत्व विरोधी असलेल्या सुषमाताई या त्यांना जवळीक वाटायला लागल्या। त्यामुळे आमचा सवाल उद्धवजींना आहे
उद्धवजींच्या शिवसेनेला आहे की तुम्ही सुषमाताई यांची हकालपट्टी करणार का, तुम्ही सुषमाताईंवर कारवाई करणार का, तुम्ही सुषमाताईंकडून या सगळ्या प्रकरणात वेगवेगळ्या समाज माध्यमांवर जी वक्तव्य हिंदू धर्माला इजा पोहोचवणारी आली आहेत त्याबाबत काय भूमिका घेणार आहात. आणि त्यामुळे उद्धवजींनी पहिल्यांदा भूमिका स्पष्ट करावी अशी आमची त्यांना विनंती आहे. आंतरजातीय धर्मीय लग्नाची मोजदाद करण्याचा सरकारला काय अधिकार आहे. पुरोगामी महाराष्ट्राला 200 वर्षे मागे न्यायचं आहे का तुम्हाला. आणि त्याचबरोबर कुणाशी विवाह करावा की प्रत्येकाची खाजगी बाब आहे. सरकारने पाऊल तातडीने मागे घ्यावं. जाती व्यवस्था म्हणजे चतुर्वर्ण व्यवस्था मजबूत करण्यासाठी हे काम चालू आहे काय. बामसेफची 2 पुस्तकं वाचल्यावर आपल्याला अक्कल येतं असं काही लोकांचा समज आहे. जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीत तेच झालंय. अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी सगळी मंडळी आहेत. सरकार सबका साथ सबका विकासवर काम करत आहे. शिंदे फडणवीस तेच करतायत. या पर्टिक्युलर जाती धर्माच्या अंतर्गत विवाहाच्या बाबतीत मला त्यातली पूर्णशी माहिती नाही. माहिती घेतल्यावरच मी बोलेन. पण चतुर्वर्ण वगैरे या सगळ्या व्यवस्थांचे वारंवार उल्लेख करून एका अर्थाने जाती पंथामध्ये हिंदू धर्मामध्ये आपापसात फूट पडावी याच पद्धतीचा उद्देश काही लोकांचा आहे. मुंबईमध्ये प्रबोधन ठाकरे चौकाचं पुन्हा एकदा काम सुरू केलेलं आहे. यासाठी टीएमसीने जो मूळ चौक होता तो पूर्ण तोडलेला आहे. त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचा मोठा पैसा वाया. नाराजगी दिसून येते तिथल्या स्थानिकांमधून की महापालिकेने स्वतः बांधलेलं होतं तोडण्याची परत गरज काय. मला याची संपूर्ण माहिती घ्यावी लागेल. पण महापालिकेच्या पैशाचा अपव्यय होणं हे महापालिकेच्या प्रशासकांनी टाळलंच पाहिजे. सुशोभीकरण झालं पाहिजे. पण याचा अर्थ जे केलंय ते तोडा आणि तिथे परत नवीन करा हे काय आमची भूमिका नव्हे. आणि त्यामुळे या विषयामध्ये आयुक्तांनी स्पष्टीकरण द्यावं लागेल. कुठल्या अज्ञान मनात असं तुम्ही म्हणताय, नेमका रोग कुणाकडे. दावोस रिटर्न पेंग्विन सेना प्रमुखांकडे. हे पेंग्विन सेना प्रमुख भाषणं करतायत ना, महाराष्ट्रात नोकऱ्या निर्मिती होत नाही, रोजगार निर्मिती होत नाही, व्यवसाय चालले आहेत म्हणून आलेल्यांच्या बाबतीत बोलत का नाहीत. का पट्टी बांधली डोळ्यावर, का अज्ञातवासामध्ये फिरताय, त्यांना रोखून हा प्रश्न आहे. पालिका आयुक्तांच्या विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या माजी नगरसेवक माजी म्हणायचं पण त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. आणि आयुक्त त्याचं उत्तर देतील, दिलंच पाहिजे. पण या काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी जे काय वाढून ठेवले महापालिकेत ते कॅगच्या माध्यमातून समोर येणार आहे. त्याची पहिली तरी त्यांनी तयारी ठेवावी. आर्थिक गैरव्यवहार, आर्थिक फसवणूक, आर्थिक दुर्व्यवहार कोविडच्या काळामध्ये आणि त्या अगोदर ज्या पद्धतीने उद्धवजींच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलं आहे त्याची एक एक प्रकरणं आता बाहेर यायला निघाली. CIGची इन्क्वायरी सुरू झाली. त्यातनं सगळं आता समोर येत आहे. हे लक्षात आल्यावर केवळ एक प्रयत्न हा या 50-80 नगरसेवकांचा दिसतोय. मुळामध्ये ही योजना आतापर्यंत दाबून का ठेवली उद्धवजी तुम्ही. ही योजना कोविडच्या काळातली आहे. त्याला नंतर मर्यादा वाढवत गेलोत आपण. ज्या फेरीवाल्यांना कोविडच्या काळात व्यवसाय करता आला नाही, त्यांचा घेतलेला माल निरुपयोगी झाला, नवीन माल घेण्याची क्षमता नाही, या सगळ्या फेरीवाल्यांना 10,000 रुपये कमीत कमी डॉक्युमेंट करून त्यांना मिळावेत, ज्यातनं त्यांचं चक्र चालू व्हावं. 2 वर्ष याला दिरंगाई केले उद्धवजींच्या शिवसेनेने महापालिकेमध्ये. का फेरीवाल्यांना त्यांना मिळणारा अधिकार मोदीजी देतात म्हणून तुमच्या पोटात मुरडा होता का. मग फेरीवाले कुठलेही फेरीवाले असतील
जे अनुज्ञापत्रधारक फेरीवाले आहेत मुंबईत, ते सगळ्या फेरीवाल्यांना मिळालं पाहिजे. त्यांच्या अर्ज आपल्याकडे आहेत, त्यांना लायसन्स दिलेले आहेत. केवळ डोमेसाईल विमिसाईल याच्यामध्ये त्यांना अडकवण्यापेक्षा त्यांना मदत कशी होईल ती मिळाली पाहिजे. मुंबईतल्या गरीब माणसाला मिळणारी मदत उद्धवजींच्या शिवसेनेने रोखली. प्रशासक आला, आमचं सरकार आल्यावर ते काम सुरू झालं आहे. मला वाटतं काही लोक केवळ छिद्रान्वेषी वृत्तीने वागतात. सरकारची भूमिका स्पष्ट आहे, ती सरकारने मांडली. पुस्तकाचा दिलेला पुरस्कार हा मागे घेतला, त्याची कारणं सांगितली. कारण महत्त्वाचं आहे. अजितदादांना सवाल आहे, जे कारण सरकारने सांगितलं हे नक्षलवादाला प्रोत्साहन देणाऱ्या भूमिकेचं पुस्तक आहे. तुमची भूमिका नक्षलवादाला प्रोत्साहन देणाऱ्याची आहे का नाही याचं अजितदादांनी उत्तर द्यावं. पुरस्कारावर बोलून गोल गोल भूमिका घेऊ नये, स्पष्ट भूमिका घ्यावी. सरकारने काय म्हटलंय, या पुस्तकातून नक्षलवादाच्या प्रोत्साहनाचा वास येतो आहे. मग नक्षलवादाच्या प्रोत्साहनाच्या भूमिकेला तुमचं संमती आहे का असहमती आहे हे पहिलं अजितदादांनी सांगावं. G20 परिषदेनिमित्त जी आता मुंबई मध्ये सजावट झाली आहे, रंगरंगोटी झाली आहे, रोषणाई झाली आहे, मुंबईकर विचारतायत की पुढं पण कायम ती असणार आहे. नाही, कल्पना तीच आहे. गेल्या 25 वर्षात शिवसेनेने केलेलं नाही ते. आणि त्यामुळे आता मुंबईचा जो सुशोभीकरणाचा कार्यक्रम शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात सुरू झाला आहे, तो याच गतीने पुढे जाणार आहे. G20 मध्ये आता जी तात्पुरती व्यवस्था आहे, अशाच पद्धतीच्या कायमस्वरूपी व्यवस्था येणाऱ्या काही वर्षात निर्माण व्हाव्यात, हीच भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेची भूमिका आहे. त्या सगळ्या साहित्यिकांना प्रश्न आहे, तुमचा नक्षलवादाला समर्थन आहे का की नाही, त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. तुमचं जर नक्षलवादाला समर्थन असेल ती जाहीर भूमिका मांडा. पुरस्काराच्या भोवती घुमण्यासारखं फिरू नका. त्या भूमिकेवर आपले उत्तर द्या. त्यावेळेस विरोधी पक्ष नेते असं म्हणतात की आम्ही साहित्य क्षेत्रात किंवा इतर क्षेत्रात आमच्या काळात कधी हस्तक्षेप केला नाही. हे सरकार करतंय, हे सरकार आणीबाणी सारखं. मला त्यांच्या काळातली प्रकरणं काढली तर एक दिवस लागेल. शर्जील उस्मानीला गेटवे ऑफ इंडियापासून पुण्यापासून जळगावपर्यंत फिरवणारी मंडळी ही त्या सरकारच्या काळातली आहेत. TISS मधल्या त्या सगळे विद्यार्थी ज्या फ्री काश्मीर मुवमेंट घेऊन गेटवेवर फिरत होत्या, त्यांच्यावर एकही FIR न करणार त्यांचं सरकार आहे. मग ते कुठल्या विचारधारेचं पूरक होतं? एका अर्थाने काश्मीरचा गळा दाबा. हिंदू सडके आहेत, हिंदू मनोवृत्ती सडकी आहे. अफजल तेरे कातिल जिंदा है, हम शर्मिंदा है हे म्हणणारी मंडळी येऊन इथे कार्यक्रम करत होती. त्याच्यावर अजितदादा तुमचे गृहमंत्री होते ना, उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री होतात ना, कारवाई कुठे झाली? एका कार्यक्रमात तर जितेंद्र आव्हाड आणि एका कार्यक्रमात आदित्यजी येणार होते त्या शर्जील उस्मानी बरोबर, ते काय पुरस्कृत होतं. आणि त्यामुळे आम्हाला शिकवायच्या भानगडीत पडू नका. मोर्चा काढण्याचं कारणच काय? ज्या वेळेला राज्यपालांनी आपली भूमिका स्पष्ट केली, ज्यांची वक्तव्य आली त्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या. ज्या कारणासाठी मोर्चा काढावा असं कारणच आता काय उरलंय. आणि म्हणून त्याच्यात कारण नसलेला विनाकारणचा मोर्चा आहे. विनाकारणचा मुंबईकरांना त्रास आहे. विनाकारण मोर्चातून आपल्या पक्षाची मांडुगळी दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि जर एवढंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित आपण होऊन काम करत असाल तर पहिली विनंती माझी आहे की आता राज्य सरकारने लव जिहादच्या बाबतीमध्ये कायदा करण्यासाठी समिती नेमली आहे.
जागर मुंबईचा या अभियानामध्ये आम्ही पूर्ण मुंबईभर 32 सभा घेतल्या आहेत. त्यामध्ये आम्ही मांडतो आहोत श्रद्धा वालकरचा खून लव जिहादचा प्रकार असू शकतो, असेच प्रकार खूप आहेत. या सगळ्या प्रकारांमध्ये लव जिहादचा आता कायदा येणारी समिती बनते. या तिन्ही पक्षांना, जे पक्ष मोर्चा काढतायत त्यांना आव्हान आहे की तुमचं लव जिहादच्या या कायद्याच्या समितीच्या भूमिकेबद्दल भूमिका काय, समर्थन आहे की विरोधात आहे. मोर्चासाठी केवळ मोर्चे काढायचे आणि विनाकारण मोर्चे काढायचे, यातनं मुंबईकरांचं काही भलं नाही. मोर्चेच काढायचे असतील तर रस्त्यात खड्डे तुमच्या काळात का पडले, पाणी 24 तास का मिळत नाही, पावसात पाणी का तुंबलं होतं, या सगळ्या बाबतीत मोर्चे काढावे लागतील. आशीष जी, लव जिहाद को लेकर के जिस तरीके से एक नोटिफिकेशन आया राज्य सरकार की तरफ से, समिति बनाई गई, अब उसका विरोध शुरू हो गया है कि कहीं न कहीं मुसलमानों को परेशान करने के लिए और टारगेट करने के लिए राज्य सरकार कर रही है. हमारी बहन श्रद्धा वालकर, उसका खून हो गया. ऐसी घटनाएं बहुत सारी समाज में दिखाई पड़ रही है, और अगर इसमें कोई धर्म या भाषा या पंथ आरोपी नहीं है तो उससे चिंता करने की जरूरत क्या है. लव जिहाद का कानून किसी एक धर्म के खिलाफ नहीं है. लव जिहाद का कानून निष्पाप हिंदू लड़कियां, बहनें, इनके साथ अन्याय न हो इसके लिए है. अगर आरोपी या आरोप करने वाला कोई व्यक्ति या धर्म नहीं है तो उन्होंने चिंता करने की आवश्यकता ही नहीं है. जो लोग इसका विरोध कर रहे हैं वो तुष्टीकरण कर रहे हैं. जो लोग लव जिहाद के इस कानून के लिए समिति बनाई उसका विरोध कर रहे हैं वो अपीजमेंट कर रहे हैं, और वो लोग अपीजमेंट करके विशिष्ट धर्म के वोट को पाने के लिए ये विरोध कर रहे हैं. बात अगर मानवता की है तो मेरा सवाल उद्धव जी की शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, इनको है कि हमारी बहन श्रद्धा वालकर, उसके खून के बाद, मर्डर के बाद इन्होंने संवेदनाएं क्यों नहीं प्रकट की. आरोपी को फांसी मिलनी चाहिए, इस प्रकार की बात का समर्थन क्यों नहीं किया. क्यों वो लांगुल चालन और तुष्टीकरण की, अपीजमेंट की बात करते हैं या भूमिका लेते हैं. और इसके लिए लव जिहाद का कानून ये भारतीय संविधान के अंतर्गत हमारी बहनों के सुरक्षा के लिए है. इसके लिए ऊपर चर्चा के लिए हम तैयार हैं. उनका ये कहना है कि आगे आने वाले दिनों में चुनाव है, इसलिए बीजेपी असल मुद्दों से ध्यान भटकाने के लिए इस तरह के राजनीतिक मुद्दे. तो चुनाव आगे, इसके लिए श्रद्धा को संवेदनाएं उद्धव जी ने प्रकट नहीं की क्या? सवाल है हमारा. आगे चुनाव में मुस्लिमों के वोट चाहिए, इसके लिए उस आफ्ताब की फांसी की मांग को समर्थन नहीं कर रहे. आगे चुनाव है, इसके लिए उद्धव जी पत्रकारिता में प्रश्न पूछने के बाद इस पे मुझे मत पूछिए कहते हैं क्या? आज सवाल है तो सवाल है, समाज में इससे चर्चा है, सामने उदाहरण आते हैं तो उसके ऊपर कार्रवाई की मांग होगी, उसके लिए कानून बनेगा. अगर आरोपी या आरोप करने वाला कोई धर्म या व्यक्ति नहीं है तो उन्होंने डरने की बात क्या है, उससे चुनाव से जोड़ने की बात क्या है? सिद्धिविनायक ट्रस्ट में घोटाला हुआ है. एमएनएस के कुछ नेता कल सीएम और डिप्टी सीएम से मुलाकात की और उन्होंने कहा कि ट्रस्ट के पैसे को नियमों के अनदेखी करके तत्कालीन राज्य सरकार को दिए गए ताकि कैबिनेट मंत्री का दर्जा हो और ये अपने आका को खुश करने के लिए. देखिए, आरोप तो संगीन है, आरोप तो गहरा है. आरोप से जो बातें सामने आती है वो मंदिर के पैसों से गैर व्यवहार किया हुआ ध्यान में आता है. मुझे लगता है जो लोग उस पद पर बैठे थे वो स्वयं उसका स्पष्टीकरण दे या तत्कालीन मुख्यमंत्री उसका स्पष्टीकरण दे, ये मेरा कहना होगा. आशीष जी, सर एक कर्नाटक विवाद को लेकर आज सर मुख्यमंत्री दिल्ली में गए हैं, केंद्रीय गृह मंत्री के साथ उनकी आज बातचीत है. विपक्ष लगातार कह रहा है कि ये सिर्फ बीजेपी की दिल्ली की लिखी हुई स्क्रिप्ट है और दोनों के दोनों आज सरकार जो है नाकाम है. लगातार इस मुद्दे पर सरकार
निकालने वाले? देखिए, मोर्चा निकालने के लिए कोई वजह नहीं, कोई कारण नहीं। महाराष्ट्र सरकार ने जो कर्नाटक के गांवों पर अपना अधिकार सालों साल अपनाए करके बताया, उस भूमिका में बदला हुआ है क्या? नहीं। सुप्रीम कोर्ट के सामने हमने भूमिकाएं चेंज की है क्या? नहीं। वकील चेंज किए हैं क्या? नहीं। अब एक बयान कर्नाटक से आया जो आना नहीं चाहिए, हमारा भी विरोध है उसका। उस बयान को लेकर महाराष्ट्र में राजनीति करने का ये षड्यंत्र विरोधी पक्ष का है। कर्नाटक और महाराष्ट्र के सीमा का विषय ये सुप्रीम कोर्ट और कानून के तहत समझदारी से सुलझना चाहिए, यह हमारी भूमिका है। जब ये सत्ता में थे तब उद्धव जी, आप 2.5 साल सत्ता में थे, आपने क्या किया? आपने वो गांव लाए क्या? कर्नाटक के उस सरकार को आपने कोई 2 बोल खड़े सुनाए क्या? आपने कोर्ट में जाकर कोई आक्रामक और भूमिका ली क्या? जब आप सत्ता में रहते तो सो जाते हो और आज राजनीति करने के लिए लोगों के सामने विपर्यास पैदा करते हो। मुझे लगता है कानूनन तरीके से भूमिका ली जाएगी और कर्नाटक इस बात को और उत्तेजित न करे। कर्नाटक से अगर उत्तेजित भावनाएं होगी तो महाराष्ट्र से उसका जवाब जाएगा। आशीष जी, अवार्ड वापसी गैंग सक्रिय हो गई है क्या? क्योंकि अवार्ड वापसी गैंग फिर से सक्रिय हो गई है क्या महाराष्ट्र के भीतर? नहीं सरकार। देखिए, बहुत सारी गैंगें अभी सक्रिय हो गई है, टुकड़े टुकड़े गैंग भी सक्रिय हुई है। तो ये सब गैंगें सक्रिय होने दो, इनको निपटने के लिए ये सरकार मजबूत है। विषय हम किसी का अपमान नहीं करना चाहते, लेकिन अवार्ड वापसी करने वाले लोगों से हम ये पूछना चाहते हैं कि भाई मूल मुद्दा क्या है? मूल मुद्दा ये पुस्तक नक्सलवाद को प्रोत्साहन देता है, ये सरकार का कहना है। आप उसके ऊपर डिबेट करिए, आपका उस बात का समर्थन है क्या विरोध है, ये चर्चा करिए। सरकार अशांतता निर्माण हो ऐसे मुद्दे पर आंख बंद करके चुप नहीं बैठेगी, ना बैठनी चाहिए। जो महाराष्ट्र के सरकार ने भूमिका ली है वो सही है। अगर कोई भी लिटरेचर नक्सलवादी या नक्सलवाद की भूमिका का प्रोत्साहन करता है, कार्रवाई होनी चाहिए या उसके ऊपर पुरस्कार नहीं देना चाहिए। वो किया है। अब आप नक्सलवाद पे चर्चा करिए, आइए सामने। सुषमा अंधारे का बयान आया है, इसको लेकर आपकी क्या मांग? नहीं, सुषमा अंधारे जी के ऊपर हम प्रतिक्रिया देना नहीं चाह रहे थे, आज तक दे नहीं रहे थे। लेकिन अलग अलग सोशल मीडिया पर कुछ दिनों से जो उनके बयान लगातार आ रहे हैं और वो सुषमा जी उसको नकार भी नहीं रही है। कहीं पर मैंने देखा नहीं कि उन्होंने उसको नकारा है। हिंदू धर्म, हिंदू देवता, हमारे महाराष्ट्र की संस्कृति और संत, महाराष्ट्र के पूजनीय संत, इनको अपमानित, बदनाम करना और हिंदू धर्म पर चोट लगाना, यही बयान सुषमा अंधारे जी के लगातार है। भगवान प्रभु रामचंद्र के जी के ऊपर आलोचना, मजाक, भगवान हनुमान, सीता मैया का मजाक, अब मजाक की बात हमारे संत परंपरा के ऊपर भी। ये सुषमा अंधारे जी ने किए हुए बयान जो उन्होंने नकारे नहीं है, वो जानबूझकर कर रहे। उद्धव जी से हमारा सवाल है, आप इन बातों को कैसे देखते हो और कार्रवाई करेंगे क्या, या आपका समर्थन है इस बातों को? और उद्धव जी इस बात का स्पष्टीकरण करें और सरकार भी हिंदुओं की भावना पर चोट लगे इस प्रकार की बयानबाजी के ऊपर ध्यान दे, कानूनन कार्रवाई करे। सर, एक प्रश्न वेगळा पद्धतीने यासाठी की थोड्या वेळा तुम्ही उल्लेख सिद्धिविनायक ट्रस्टमध्ये गैरव्यवहार झाला याची चौकशी करण्याची मागणी मनसेच्या वतीने काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोप तर गंभीर आहे। आरोप तर या पद्धतीचा आहे की ज्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार आहे, आर्थिक दुर्व्यवहार आहे, अशा पद्धतीचा गंभीर आरोप आहे। आणि त्यामुळे याच्यावर खरं तर जे त्या पदावर बसले होते सिद्धिविनायक ट्रस्टमध्ये, त्यांनी तरी स्पष्टीकरण दिलं पाहिजे किंवा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे। आणि दोघंही जर बोटचेपी भूमिका घेणार असतील तर या सरकारला कारवाई करावी लागेल। कर्नाटक प्रश्नावर मुख्यमंत्री
मुळामध्ये गृहमंत्र्यांकडे केंद्रीय हा विषय महाराष्ट्राने त्या ठिकाणी पोचवला. कर्नाटकाकडनं दुर्दैवी जी आक्रमक वक्तव्य होती ती न झाली असती तर बरं. आजही म्हणणं आहे ती वक्तव्य कर्नाटकातल्या नेतृत्वाने टाळली पाहिजेत, नाही तर महाराष्ट्रही त्याच पद्धतीने उत्तर देईल, ती प्रतिक्रिया असेल. मुळामध्ये विरोधी पक्षाला आमचा प्रश्न आहे की यामध्ये तुम्ही आमच्या 3 प्रश्नांची उत्तरं द्या. कर्नाटकातल्या ज्या गावांवर महाराष्ट्राने अधिकार जतवलाय, ठेवलाय आहे, तो काय आज आपण सोडला आहे का? तो उत्तर नाही. सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे ह्या सरकारने, शिंदे फडणवीस सरकारने भूमिका बदलली आहे का? उत्तर नाही. साधा वकील तरी बदलला आहे का? उत्तर नाही. मग तिकडच्या बाजूने येणाऱ्या एखाद्या विधानावर महाराष्ट्रात राजकारण पेटवण्याचा प्रयत्न करणं, याचं आत्मचिंतन ज्याने त्याने करावं. आमची भूमिका सरळ आहे. महाराष्ट्र आपलं अधिकार सोडणार नाही. सीमावादातली ज्या गावांवर आमचा अधिकार आहे त्याचा सोडण्याचा प्रश्न नाही. सर्वोच्च न्यायालयात आणि केंद्र सरकारकडे आम्ही ती भूमिका कायदेशीर मांडू. आता मोर्चे बिर्चे काढण्यासाठी कारण राहिलेलं नाही. ममता बनर्जी इसके पहले शरद पवार को बहुत बड़ा नेता बता करके उनकी अगुवाई में पूरे देश भर में बीजेपी के खिलाफ एक बड़ा मोर्चे की तैयारी कर रही है. देखिए भाई, इस पे मैं टिप्पणी क्या करूं. 2 निर्बुद्ध अगर एक साथ मिलकर हाथ मिलाए तो उससे कोई सुबुद्धता तो आने वाली नहीं है. वो दोनों दल अपने आप में तय करें. Looking at the fact and the examples and the unfortunate crime which we can see within the state, that there are ample number of examples which shows that Hindu minor and major girls have been used in this love jihad crime. When this situation has been brought to the notice of the state government, rightfully state government has appointed a committee to enact the love jihad Qanun. I think we can debate on the same. This act, if at all it is coming, it is going to protect the Hindu girls from entering into such crime, and this act is not against any particular religion or any individual. I think Honorable Home Minister will take a legal, logical and conclusive decision on the same. As far as Maharashtra is concerned, we are very clear that Maharashtra government of Shinde Fadnavis government is not changed their stand on the villages on which we are harping that it should come to Maharashtra. We have not changed that angle. We have not changed our direction in the Supreme Court, nor even we have changed our lawyer. So there is nothing unnatural, illegal or immoral done from the Maharashtra government, and therefore the opposition party in Maharashtra are making ruckus and hue and cry only on the statement from the Karnataka government side. We appeal to Karnataka government also not to make inflammatory statements. Then it would be obvious from Maharashtra there would be a reaction to it.